पार्ट 2 पार्ट 3 करायला पाहिजे होता. नाही रे पागले काय पार्ट 2 पार्ट माझ्यात पेशन्स नाही बाबा मला नमस्कार, वेलकम टू नेहाश्री व्लॉग्स. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये आत्ता अर्धा घंटा झाला आम्ही एवढे सगळे थिएटर, एवढे सगळ्या गोष्टी, एवढे सगळे सीट्स, एवढे सगळे टायमिंग्स ठुंडून काढले. पण एकाही थिएटरमध्ये पुण्याच्या आम्ही जिथे राहतोय त्या जवळपासच्या कुठल्याही थिएटरमध्ये अवेलेबलच नाही आहे तिकीट. धुरंधर द रिव्हेंज मूवीचा आम्ही तिकीट ॲक्च्युली बघतोय. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की इतके शो फुल पॅक आहेत की भाई साहेब, म्हणजे लिटरली एकदम पुढचे, नाही तर मग एक इथलचा एक तिथलचा एक तिथलचा एक तिथलचा ते पण रेअर. त्यातल्या त्यात परत विषय असे झालेत की आता सध्या कंडिशन अशी आहे की आई सध्या घरी नाही, आई संभाजीनगरला आहे. मी तर फक्त पप्पा, मी, ओजस्वी आणि नेहाच आहे. ओजस्वीला सोडून जाता येत नाही. ओजस्वीमुळे सकाळी जाता येत नाही, कारण सकाळी ती उठल्यावर तिचं आवरावरी वगैरे सगळं असतं. आणि रात्री लेट पण जाता येत नाही. काय करावं मला काही समजेना. त्या पण पिक्चर तर बघायला जायचं भाई. 2-3 रील्स पाहिल्या, थोडेसे इकडे तिकडचे हे पाहिले नाही का, काहीतरी सस्पेन्स, काहीतरी खतरनाक त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जे जुने पुराणे गाणे बिने असं काय करून एकदम खतरनाक सध्या फोमो करून टाकलाय. आणि खूप कमी मूवीजचा फोमो होतो मला, माहिती आहे का, मला पर्टिक्युलरली मला. आणि असाच मूवी फक्त मी बघायला जात असतो. तर आता तुम्हाला मी दाखवतो की कुठला शो आम्ही बुक करतोय आणि कशी प्लॅनिंग करतोय. एक शो आम्ही असा बघितला आजच का की उद्याची, आज रात्रभर पूर्ण शो आहे. म्हणजे ॲमनोरा मॉलमध्ये सकाळी 2 वाजता, म्हणजे आता 12च्या नंतर रात्री 2 वाजता, 3 वाजता, 5 वाजता, 4 वाजता असे शो आहेत. आम्ही विचार करू लागलो ते 2 वाजताच्या शोला जाऊ. पण 4 घंट्याचा मूवी, म्हणजे इंटरव्हल वगैरे सगळं धरलं तर 4 घंट्याचा मूवी. 2 आणि 4 सकाळी 6 वाजता घरी येऊ आम्ही. एवढा टाइम नाहीये आणि एवढा प्रॉब्लेम, झोप बीप खराब करून. रील्स चालू आहेत ना की लोक ब्लँकेट आणि हे सगळं घेऊन जाणार. मला असं खरंच आहे. मला असं ते फुगून नाही का उशी असते ती घेऊन जाऊ काही. राईट. तर बघा चला, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. काय काय होतं, काय काय नाही, कारण असला एक्सपिरियन्स आम्ही पण फर्स्ट टाइम करणार आहे. पण अजून कन्फर्म नाहीये खरंच की आम्ही मूवीला जाऊ की नाही जाऊ, बुकिंग होईल की नाही होईल काय होतं. आता सगळ्यात पहिले चेक करू. येस, चला बघूया शो कुठले अवेलेबल आहेत. तर काय बनी तुला पण यायचं मूवीला यायचं. किती सुंदर दिसतोय बनी याच्यात. हे बघ फोटो. बनी कुठे जायचं तुला, कुठे जायचं? से गाईज, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आत्ताच्या आत्ता. मला बघण्यासाठी सबस्क्राईब करा असं म्हण. चला आता श्री तिकीट बुक करतोय भैया पा. खराडी न्याती प्लाझा जो नवीन मॉल आहे त्याचे सगळे शो फुल आहेत. दिसतंय येलो, पुरा येलो. शो ऑलरेडी स्टार्टेड. अरे भाई, हे बघा. 700, अरे बाबा, 500. अरे भाई सा, हे बघा अरे पुढे समोरची सीट. हे बघा. ओ नो, प्रॉब्लेम हा आहे ना की आपण या टाइमला जाऊच शकत नाही. ओ बाप. आता फक्त तिथे ग्रीन मध्ये एकच दोनच दिसत आहे. ते सीझन मॉल. बापरे, आजचे सगळे शो फुल. आता बघा, हे जे टायमिंग आहेत ना, या टायमिंग मध्ये आपण जाऊच शकत नाही. कारण विषय असा आहे की 4 घंट्याचं मूवी जवळपास, सगळं जाणं येणं सगळं धरून. आणि फक्त पप्पाच्याच घरी बाळाच्या सगळ्या गोष्टी आपण पप्पाच्या भरोशावर ठेवून नाही जाऊ शकत. पप्पाला नाही जमत तेवढ्या गोष्टी, म्हणून हा टायमिंग पण नाही जाऊ शकत. आता काय करणार. सकाळचा शोचा ट्राय होतो, पण सकाळी बी बापा काला 4 घंट्याचा पिक्चर केला. अजून एक पार्ट 2 पार्ट 3 करायला पाहिजे होता. नाही रे पागले काय पार्ट 2 पार्ट माझ्यात पेशन्स नाही बाबा मला शनिवार जेव्हा सुरू व्हायला ना, तेव्हा बाकी सगळीकडे सकाळी 6चे शो. बापरे, 6 वाजल्यापासून शो सगळे फुल आहेत. बॉलिवूड खराडीला पण जातं. सीझन मॉल पा सकाळी 7-7:30 पर्यंतचे 3 शो सगळे सोडले. कायचे बी तर बुकच आहेत समोर सगळे. तिकीट आहे 350-340. काश यार आपण जाऊ शकलो. सकाळी 7ला नाही, आई असते. हा ना, ॲमनोरामध्ये 2 वाजतापासून शो आहे. 2, 3, 4, 5, 6, 8. म्हणजे सकाळी 8 वाजेपर्यंत 6 शो आहे. 2 वाजल्यापासून माझा विषय चालू होता की याला जाऊ, पण इथं पण बघा रात्री 2 वाजता फुल भरलेलं आहे. हे वरचे तिकीट सगळे बुक आहेत. ठीक आहे, हे तरी बेटर आहे. तरी आता सध्या आपल्याकडे नेहा एकच ऑप्शन उरलंय
फ्रायडे म्हणजे आज सिटी प्राईड 11:55 शो. करा बुक मग. 500 रुपयाचं. हा 13, 14, 13 आणि 16च घ्यावं 13 लागेल. सोडून नाही रे बाप्पा. मग? हे घेऊ हे. 14, 15 हे घे. माझ्यातले लोक हलणार नाहीत, ते हलकट लोक असतात लय. त्याच्या आधी पहिले परमिशन घ्या लागेल. चलो चला घ्या. चला जायचं काय? याला माहिती आहे पप्पा कुठंच यायला नाही म्हणून पप्पाला म्हणलं चालायचं का. वा. मग आम्ही जातो. हा जा जा पण प्रॉब्लेम असा आहे की बाळामुळे तुझा विषय सगळा चालू आहे. काय बाळाचा काही विषय नाही त्याला काय मी आहे. तर मग सकाळी 7च्या शोला जायचा विचार चालू होता, ते शक्य नाहीये. सकाळी नाही. रात्री 2 वाजताच्या शोला जायचं होतं, पण ते बी सकाळी 4ला उठून मग 4 म्हणजे 2 ते 4 पिक्चर चालत. 6 3.5 घंट्याचा पिक्चर ते बी कॅन्सल केलं. मग आम्ही एकच ऑप्शन आहे की आता बाळाला झोपी घालू शकतो आपण 11 साडेअकरा पर्यंत, आणि 11:55चा शो आहे म्हणजे बाळ झोपी जातं. 11:30 पण आपल्याला निघावं लागेल. 11:30ला 11:45 पर्यंत मी निघलो तर पोहोचून जातो 11:55 म्हणजे. अगं 11:55 म्हणजे 11:55 सुरू करतो. हा तर मग तेच सांगत आहे म्हणून म्हणत हा, आहे. तर ठीक आहे म्हणजे 11:30 जवळपास थांबतो आपण, निघू शकतो. त्याच्या आधी बाळाला झोपवा झोपूया ते 12 वाजे आणि मग तुम्ही बाळासंग झोपी जा. पिक्चर संपूस 3-4 वाजेपर्यंत आम्ही वापस जाऊ. आहे की नाही? म्हणजे ना बाळाला उठायचं टेन्शन, ना खायचं ना खायचं, टेन्शन नाही तू ना दुसरा खायचं ना timing काय. मिळत असलं तरी मी जा. दुसरा टायमिंग आहे का? दुसरा टाइमिंग नाही मग ते सकाळपासून आहे, पण ते आपण सकाळीला नाही जाऊ शकत आहे. सकाळी 7 वाजताचे. 12 वाजताचा त्याला जाऊ शकतो. जा. धुरंधर धुरंधर हा ते नवीन होतं ना रणबीर सिंगचा इंडिया पाकिस्तान त्यांना पहिलावाला दाखवा आता. सिक्रेट. हा, हा हा, हा. पहिलावाला आलेला आहे. एक पहिला पाहुणा ती धुरंधरात आहे त्याची दुसरी हा दुसरा आला आता पण. परमिशन भेटली रे. टंगडंग टंगडंग टंगडंग. चला चला मग करूया चला book आता आता. आता मेन ऑब्स्टॅकल आहे. आता काय आता तिकीट तर भेटलं पाहिजे ते माझ्या कार्डवरून. ते भेटून जाईल तुझं कार्ड कुठे? कुठे आहे कार्ड? तुला नाही माहित कार्ड कुठे? तुझ्याचकडे कार्ड असतो. कार्ड. यार तू असं नको करत. ए बाबा तुझ्याकडे त्या दिवशी दिलंय मी कार्ड. माझ्याकडे मला तुझं नको बाई. हे पाय दोन तर कार्ड आहे. हे एसकेपीचं एक आणि हे एक. सगळे कार्ड तुझ्याचकडे दिले होते. 100 रुपये फक्त. आता जर ह्याच्याकडे कार्ड सापडलं. माझ्याकडे कार्ड नाही आहे. बस बुक करू. अरे पण कार्ड लागत नाही कार्ड. गधड्या. मला टेन्शन. 14 आणि 15 बुक करू आपण. आता मागे जाऊ परत एकदा करू. ठीक आहे. हा बुक तिकीट 2D फ्रायडे 20 तारीख आहे ना आज. 11:55 सांगे 14-15 करायचं का हे कोपरा करायचं? हेच करू. हे तो जरा कोपरा. center. अरे ले कोपरा नाही आहे. हा, नको ठीक आहे, नको ठीक आहे, नको. ठीक आहे. तसं कधीच आम्ही कोपऱ्यातली सीट आजपर्यंत बुक करत केली नाही आहे, पण आज धुरंधर साठी आम्ही कोपरा तिकीट बुक नाही कोपरा करतोय. नाही आहे बेटा. ही सेंटर लई सीट बघ हे 14-15. बाई ठीक आहे ना ऍटलीस्ट. हो चला चला घ्या. करा डी मध्ये 14-15 1000 रुपये तिकीट. बाई इतका लोड चालू आहे वाटतं बुक माय शोवर की लॅपटॉपवरून पण चालत नाही आहे बघा. विषय गंभीर झालेला दिसतोय. भेटतं का नाही पिक्चर? घरीच ब्लॉग बनतं सगळा इथं 1 घंट्याचा. हे पहा नाही बघा. आता मी सिलेक्ट केलं. ठीक आहे. आता ॲक्सेप्ट केलं. सीट सिलेक्ट केले. पुढं आलो. स्किप. हे बघा. डिंग चल 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 चल. अय चाललं न्या. चाललं थांब. रिडीम पॉइंट्स मोबाईल नेटवर्क. अरे तो ऑफरचं काय दाखव ना पण ने. थांबा बुकिंग करू दे. माझ्या बाबूची निन्नी झाली आता एकदा दुपारची. आता उठली आहे ती. आता संध्याकाळी कधी झोपल? लाला जॉनी इटिंग शुगर, टेलिंग लाईज. बाबा ने मा हे न्या सापडलाय काय इथं. आई हे जा तू क्रेडिट कार्ड. आता कुठून आणू बघ तू तू म्हटला क्रेडिट कार्ड लागत नाही. अबे तर मोबाईल मधून नाही लागत ना. इकडं तर लागलच ना.
पप्पा नाही आहे. काय करतात पप्पा? असे कलचे करतात पप्पा. हॅलो. आले पप्पा. एवढे कार्ड आहेत माझ्याकडे, एक काम येत नाही. न्यायचं एकच एक क्रेडिट कार्ड, ते काम येत. म्हणून डिगभर जमा करायचा नाही, एकच घ्यायचं क्वालिटीवालं. यस, इकडे बघा 250 रुपये लागले शेवटी डिस्काउंट. 250 तर 250 बाई, लय मोठी गोष्ट आहे. थोडीशी मामा काय तोडलं? पिल्लू ते नको तोडू बाबा. आता लय मोठी गोष्ट आहे यार, एवढं महागाचं तिकीट आहे. थोडंसं डिस्काउंट भेटलं तर पॉपकॉर्न बिपकॉर्नचे आपले पैसे निघून जातात त्याच्यात. गरीब आहे यार, गरीब नाही आहे, हम अमीर आहे. चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका वरती, हम अमीर आहे. हा 879 म्हणजे 880 म्हणजे 440 रुपयाला एक तिकीट पडले आपल्याला. सगळ्यात महाग तिकीट आहे आतापर्यंतचं, म्हणजे एकाच 440 रुपये तिकीट. बापरे. तसं जनरली आम्ही 440 डिस्काउंट आहे. हा विथ डिस्काउंट. तसं नॉर्मली 440 मध्ये तर आम्ही दोघं पण जाऊन येतो तिकीट म्हणजे मूवीला. कारण ते हे कार्ड कुठलं आहे? HDFC डायनर्स क्लब. HDFC डायनर्स क्लब. या कार्डवरती प्रत्येक फ्रायडेला जर तुम्ही बुक कराल तर 250 पर्यंतचं ऑफ मिळत असतं तुम्हाला. श्री बल्ले बल कर. बल्ले 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 बल्ले. ऐ शाबा शाबा. ऐ शाबा शाबा. ए मला खाऊन घाबरती का तू? ठीक आहे. दुपारी कसं गेलं आपण? एक हात टाकला अंदर आणि भावाला म्हटलं बाबा एक हात कुठे गेला? मम्मा ओ नो. ओजस्वीचा एक हात कुठे गेला? अरे कुठे बाबा गेला? अरे कुठे गेला? मम्मा ओजस्वीचा एक हात कुठे गेला बघ. जादू. झालेलं आहे वीकेंड आणि बिर्याणीची तयारी चालू आहे. पण एक विषय काय झाला माहितीये का? राईस एवढा केला समजा आणि त्याच्यानं आपल्या तिघांच्या अंड बघा थोडं घेतलं बिर्याणी करायला. याची गरजच नाही आता कुकर मध्ये. आता वाजलेत 9. आपल्याला जायचं 11:30ला. अजून आंघोळ बिंगोळ सगळंच बाकी आहे. एका घंट्यात होऊन जाईल. आणि सरांनी एकदम बिर्याणीची तयारी केली अचानकच. नॉन प्लॅन्ड फ्रायडे आहे म्हणून. प्लॅन्डच होती तशी समजा, पण मग पिक्चर अनप्लॅन्ड झाला. अच्छा, बिर्याणी प्लॅन्ड होती आणि पिक्चर अनप्लॅन्ड. बिर्याणी 2-3 दिवस जाईल तर मला बनवायची. ओके गाईस, तुम्हाला इन डेप्थ अशी आमची बिर्याणीची रेसिपी बघायची असेल तर कॉमेंट करा. पाण्यामध्ये तेल पडलेलं आहे अशा प्रकारे. हे जे दुसऱ्याला बोलतात ना की काय पाण्यात तेल टाकते आता हा, बघा, तेल हे कमी proof पडतं. आहे की तू टाकतो. तेल कमी पडलं म्हणून तू त्याला Proof. पाणी टाकत होतीस माहितीये Proof का? आहे, proof. ये देखो, नको बाबा उडल माझ्या अंगावरती. नाही, अजून तर गरजच नाही झालं. ठीक आहे. आताच मी बनीला फिरवून आणलंय आणि बाबू पण खेळून आलेली आहे स्कूल मध्ये. बाबूला फक्त चांगल्याने खाऊ घाला यास. आणि बाज झोपी घाला. तिला द्या काहीतरी झोपी घालण्यासाठी. ते पप्पा काय म्हणायचे, काहीतरी द्यायचे ना पहिलेचे लोक. हा, द्यायचे. तसलं अफू द्यायची अफू. टपू का टपू काय हे बी असायचे. देखो वो देखो जल रहा है, ये पीछे करो थोड़ा कम गॅस वरती अरे किती- पाणी आहे. भाई ते उडल रे. बॉम्ब आहे तेवढं. राईस तर खूपच छान हे झालेलं आहे आणि स्मेल पण मस्त येतोय. माझा पॉपकॉर्न खायचा प्लॅन होता तिकडे जाऊन, तर तू एवढासा बिर्याणी पोटभर खाऊन गेल्यावर काय पॉपकॉर्न कमी खाय ना, आम्ही बिर्याणी जास्ती खातो. तू काय पॉपकॉर्न. बिर्याणी तर छान बनणार आहे. बघा काय काय काजू आहे, बदाम आहे, मिरची आहे, ग्रेव्ही बनली आहे. इकडे ग्रेव्ही बनली आहे. ते आता इथं काय सांगायची गरज नाही. ते तुम्ही आम्हाला सांगा कॉमेंट्समध्ये की तुम्हाला बघायची असेल रेसिपी, तर मग आम्ही शेअर करू. श्रीचहाची बिर्याणी एकदम तो काही पण बनवतो तर भारीच बनतं. सो हा एक आयटम आहे. तुम्हाला जर असे आमचे काही कुकिंग व्हिडिओज बघायचे असतील तर कमेंट करा. आहे की झालेली तर आहे बिर्याणी. आता बघूया कशी झाली आहे. नॉट शुअर. गॅस बंद केला. बिर्याणी तयार आहे. पिल्लू गरम आहे. गरम आहे लाला. हा हा रिव्हील टाइम. रिव्हील टाइम. वाव ओजस्वी
काय आहे याणी काजू बदाम वा वा भारी तर दिसून राहिली. राईस एकदम छान एकदम मस्त शिजलेला आहे. बढिया बढिया. बनी आजूबाजूला फिरतोय. ओ मॅडम बिर्याणी, बाबाने बिर्याणी केली बिर्याणी. हा. हा हे बाहेरच्या सारखं. अरे बापरे तेल. तूप आहे तूप. नेहा भारी भारी. बेरूज बिर्याणी का? फेरूज काय मग कोणती बिर्याणी? हरीची बिर्याणी. भारीची बिर्याणी. बस बस थंड होतं ना. ती गरम गरम होती. ती कशी करायची बाळाकडे दाखव ना. काय काय हे दाखवा तुम्ही. चले बाळा. हे बघा अशा प्रकारे बिर्याणी पण काढलेली आहे. आणि इकडे असं बघा तुम्ही छान मी परत लावून ठेवलेली आहे. गरम गरम खाल्ला. आहा. ज्याला भारीची बिर्याणी खायची असेल त्यांनी ऑर्डर द्या रे. मटर आहे अशी खरं हं? खूप टेस्टी. खूप मटेरियल टाकलं. मस्त, मस्त. ये सांग. काजू बदाम तूप आणि काय केसर कांदा फ्राय. हे नाही बरं, हे नाही बरं. हे डब्यात भरून ठेव करतो. आता झोपायचंच काम आहे. हे आता टायमावर पाच वर्ष काय झोपणार आहे असं वाटत आहे मला. कमी का मॅम. 11 वाजल्यापासून झोपवलं. 11 वाजल्यापासून. पावणे 12 वाजले आणि आम्ही अजून घरीच आहे. मूवी जर ऑन टाईम चालू झाली ना मग सांगते मी. मला काही मिस करायचं नाही. एक तर मला पहिले आठवत नाही पहिले काय काय झालेलं आहे. काय बाबा लहान लेकरं होत नाहीत ते लवकर झोपत नाही. ज्या दिवशी झोपायला पाहिजे ना त्या दिवशी तर बिलकुलच झोपत नाही. ना जेव्हा भलं लवकर लवकर झोपत असेल. आम्ही निघालेलो आहे आता. 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. 5 मिनिटं बाकी आहे आणि आता निघालेलो आहे. बस होपिंग की आता पिक्चर चालू नाही झाला पाहिजे. पिक्चर चालू झाला तर झालं मग. 70 500 रुपये. हां राजे शिवाजीचा ट्रेलर बी दाखवणार आहे. घे मग जे बघायचं होतं ते. बस आरामारा काही नाही. थोडंसं जरा आपण जीवन करायला पाहिजे. व्यवस्थित चालव. पोचलेलो आहे आम्ही. श्रीनेशी भुरभुर 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 गाडी पळवली. भाई साहेब मी तर पकडून बसली होती माहिती आहे का पूर्ण टाईम. चला 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 सुटला नाही पाहिजे यार. हे सगळे पळणारे दिसत आहेत मला. सगळे धुरंधर आलेच आहेत. आमदारच अजून लागलेलंच आहे. चला चला आता मी पहिलं जाते नाही तर मला शिव पडते. 5 नंबर इकडे आहे. 5 नंबर. चला चल चला. चालले झाला. टायमिंगवर चालू झालंय. चला बघतो. इंटरव्हल झालेला आहे. आलं का तसे डोस मिळून राहिले माहिती का. मूवी मध्ये ते घेऊन राहिले इकडे डोक्यात घुसून राहिले. सगळे उठलेले आहेत. आतापर्यंत कसं वाटलं? कार भाई कार 1 नंबर. बरे आता आम्ही तिथून काय म्हणतात थिएटरला पोहोचलो तसंच आमचा मूवी स्टार्ट झालेला मी आहे. जस्ट इथून खालून वरती येत होतो की मूवी चालू झाला. हा. त्याच्यामुळे एकही सीन आपलं मिस झालेलं नाही. मिस नाही झाला. हम्म. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. आता रात्रीचे किती वाजले शिकले? आहे आता 1:15. 1:15 असं वाटतंय का तुम्हाला? रात्रीचे 1:15 वाजले.
असं वाटतं दुपारचं इंटरवल झाला आणि पॉपकॉर्न नाही घेणार असं तर नाही होणार. सो ॲज प्रॉमिस श्रीनी मला पॉपकॉर्न घेऊन दिलेले आहे मस्त. आता हे आपण मूवीसोबत एन्जॉय करणार आहे. मी उचलायची काही करणार नाही कारण माझ्याकडनं एकदा पडलेलं आहे हे. सो आत्ता तिला उचलायला लावणार आहे. फोटो काढायचा होता एक. पिक्चर संपला, फायनली संपला. अजून वाट बघायला काय आहे का अभि? भाई 4 घंट्याचा पिक्चर आहे. पिक्चर संपलाय तरी लोक काय उठणं झाले. अरे उठा, पिक्चर संपला. चला उठा. फायनली स्क्रीन बंद झाली आणि सगळे उठलेत. जोपर्यंत एक छोटासा लास्ट क्लिप होता त्याच्यासाठी आम्ही सगळे असे थांबलेलो होतो. पोस्ट क्रेडिट सीन साठी थांबले होते. पुढचा पार्ट येणार नाहीये हे तर कन्फर्म झालेलं आहे. तर असं एक्सपेक्टेड होतं की मला असं वाटलं की नेहा झोपी जाईल किंवा थोडीफार झोप येईल, पण मला माहित होतं मूवी कसा आहे, काय इंटेन्सिटी असणार मूवीची आणि झोप येणार नाही ही 100% मला गॅरंटी होती. आणि आज झोपली पण नाही ती. कोक घेतला, पॉपकॉर्न खाल्ले, सगळं केलं, झोप काही आलेली नाही तिला. एकदम बढिया. पिक्चरबद्दल मी फक्त एवढं सांगू शकेल की जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला जाता येईल तेवढ्या लवकरात लवकर जाऊन पिक्चर बघा. कारण आता मी जर काही रिव्ह्यू सांगायला बसलो तर 100% काय ना काहीतरी स्पॉइलर देऊन देईल. आणि इतके सस्पेन्स आहेत, एकामागे सस्पेन्स आहेत. पिक्चर पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही बघा. इंगेजच ठेवतो म्हणजे तुम्ही लिटरली झालं की एंड होतपर्यंत असं अरे यार इंटरवल बी असं वाटलं नाही की इंटरवल खूप उशिरा झाला वगैरे काय झालं. 4-4.5 घंटे 3.5 घंट्याच्या वर पिक्चर आहे तरी बी असं वाटलं की ओके नॉर्मल पिक्चर सारखाच वाटला. शेवट थोडासा शेवटची जी फाईट होती ती थोडी लेंदी होती. तेवढं जर का एक सीन सोडला तर बाकी पुरं पिक्चर जे आहे तर खतरनाक आहे. आता ह्याच्यावर मी काहीच बोलणार नाही. जर का आम्ही काय बोललो तर 100% काय ना काहीतरी स्पॉइलर निघून जाईल. चला आणि आता आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करणार आहोत. जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहाश्री ब्लॉग्स. येस, नेहाश्री ब्लॉग्स. आणि तुम्ही धुरंधर बघितला आहे का नाही ते आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पिक्चर कसा वाटला ते पण नक्की सांगा. ते पण सांगा. जर तुम्ही बघितलं असेल तर तुमचं रिव्ह्यू तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. बाय. एक पॉईंट सांगायचंच राहिलाय. पिक्चर त्या लोकांना समजणारच नाही ज्यांना पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा मग UP-मध्ये काय झालं, भारतात काय झालं, अटॅक करणारा कोण होता, हे कोण होता, ते कोण होता, हे जर का तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्हाला पिक्चर कळणारच नाही आहे. पण जर का तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहे ना मग एक जेव्हा कॅरेक्टर येतं का पिक्चर सुरू झाल्याच मग तुम्हाला सांगतो ओ भाई साहब हे तोय अरे बापरे हे तय याचा शूटआउट झाला होता UP-मध्ये असं तसं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक कळायला लागतात. आणि मग समजतं की ओके या सगळ्यांचा लिंक इकडं पण होती. म्हणून जर का तुम्हाला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्हाला 100% हा पिक्चर लय आवडणार. आणि जरी सपोज माहिती नसला तरी तुम्ही ह्या पिक्चर थ्रू थोडंसं तुम्हाला आयडिया मिळेल. आणि मग तुम्ही थोडं घरी जाऊन गुगल करू शकता. तुम्हाला आपल्या इंडियाच्या बद्दल काही अशा गोष्टी आता तुम्हाला समजतील की ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की आपल्या गव्हर्नमेंटने खूप चुकीचे निर्णय घेतलेले आहेत ते तुम्हाला हळूहळू वाटायला लागतील की ओके बॅक एंडला एवढ्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे एवढे निर्णय घेतलेले. काही निर्णय आपल्याला वाटले जसं की नोटबंदी. आता डायरेक्टली मी सांगू शकतो धुरंधरमध्ये तुम्ही पाहिलंच आहे नोटबंदी. आपल्याला वाटलं होतं की अरे यार किती त्रास आहे, असं आहे, 2000च्या नोटा बी गायब केल्या. या सगळ्याच्या मागं काहीतरी कारणं आहेत. उगाच असं नाही केलंय. काहीतरी कारण आहेत, काहीतरी रिझन आहेत. ते सगळे रिझन्स तुम्हाला जवळपास या मूवीमध्ये बघायला मिळतील की का या सगळ्या गोष्टी होतात, कसं होतं. आणि खूप चांगले सस्पेन्स आहेत बरं का. मूवी लवकरात लवकर बघा. ठीक आहे. ओके चलो बाय बाय. आता फायनल बाय का? बाय.